त्याचा हा महाभारत कथेचा 34वा भाग आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की वैवस्व मनूंच्या बाबतीमध्ये जी घटना घडलेली होती की एक मासा ते पाहतात आणि तो मासा पण म्हणतो की मी छोटा आहे आणि मला रक्षा करा, आणि कसं ते स्वतः भगवंत असतात आणि ते शेवटी सांगतात की हा आता तुझा काळ चालू होणार आहे. म्हणजे 7व्या मनूच्या अनुषंगाने ती कथा होती. तर त्यावेळेस पुन्हा प्रलय घडणार आहे आणि त्यावेळेस तू 7 ऋषींना तुझ्याबरोबर घे, विविध बीज तुझ्याबरोबर घे आणि त्याद्वारे पुन्हा सृष्टीची रचना कर. तर याच अनुषंगाने युधिष्ठिर महाराज, आणि हे कोण कथा सांगत होतं तर मार्कंडेय मुनी कथा सांगत होते. मार्कंडेय मुनी होते त्या ठिकाणी, भगवान श्रीकृष्ण होते आणि पांडव त्या ठिकाणी होते. आणि युधिष्ठिर महाराज हे मार्कंडेय मुनींना जे जे प्रश्न विचारत होते त्या प्रश्नाच्या अनुषंगाने ही चर्चा चालू होती. तर त्याच्यामध्येच युधिष्ठिर महाराजांना हा प्रश्न पडतो की ते म्हणते की हे महामुनी, तुम्ही 1000 चतुर्युगाच्या अंती घडणारे अनेक महाप्रलय पाहिलेले आहेत. 9 युग सहस्त्रांताम त्वया दृष्टा महामुने, की ब्रह्माजीचा दिवस ज्यावेळेस संपतो, ब्रह्माजीचा दिवस 1000 चतुर्युगानंतर संपतो, हे आपण पाहिलेलं आहे. आपण पुढं सुद्धा ते पाहू पुन्हा सविस्तरपणे. तर त्यावेळेस पूर्ण महाप्रलय घडतो. सगळी जीवसृष्टी, सगळं जे ब्रह्माजीचं ब्रह्मांड आहे, एक ब्रह्मांड, त्यामध्ये कोणताही जीव राहत नाही. त्यावेळेस सुद्धा ब्रह्माजी बरोबर कोणते एकमेव व्यक्ती राहत असतील तर ते मार्कंडेय मुनी. आणि मग म्हणून युधिष्ठिर महाराज त्यांना म्हणतात की तुम्ही चतुर्युगाच्या अंती सुद्धा हे महाप्रलय जे घडले ते पाहिलेले आहेत. 9 युग सहस्र अंताम त्वया दृष्टवा महामुने. हे ब्रह्मन, ज्यावेळेस हा संसार देवता, दानव तसेच अंतरिक्ष आदी जीवासहित शून्य होतो, त्यावेळेस ह्या प्रलय काळामध्ये केवळ तुम्हीच ब्रह्माजी समवेत राहून त्यांची उपासना करता. व जेव्हा ब्रह्माजींची रात्र संपल्यानंतर ब्रह्माजी जागे होतात व त्यांचा दिवस सुरू होतो, त्यावेळेस सर्व दिशामध्ये वायूद्वारे जलराशींना विभाजन करून ब्रह्माजीद्वारे जरायुज, अंडज, स्वेदज व उद्भज नावाचे 4 प्रकारचे प्राणी निर्माण केले जातात. त्याचे तुम्हीच एकमेव साक्षीदार आहात. पूर्वी जे काही वर्गीकरण जीवांचं होतं ते 4 प्रकारे केलेलं आहे शास्त्रामध्ये. ते 4 प्रकार कोणते? जरायुज. जरायुज म्हणजे जे प्राणी सरळ त्यांच्या अपत्याला जन्म देतात, ज्याच्यामध्ये आपण येतो. वाघ, सिंह, गाय हे जे प्राणी आहेत की ज्याच्या गर्भातून डायरेक्टली दुसऱ्या प्राण्याला जन्म दिला जातो, त्याला जरायुज म्हणतात. दुसरं सांगितलं अंडज, की ज्याची निर्मिती अंड्याद्वारे होते. अंड घातलं जातं त्या एखाद्या प्राण्याद्वारे आणि त्या अंड्यातून प्राण्याची निर्मिती होते. अंडजमध्ये कोण आलं? कोंबडी आलं, बदक आलं, की ज्याच्यामध्ये अंडी घातली जातात. त्यानंतर सांगितलं आहे स्वेदज. स्वेदज म्हणजे मलमूत्र इत्यादीद्वारे उत्पन्न होणारे जे जीवजंतू आहेत. आपण पाहतो सूक्ष्म जीवजंतू कुठं पण अशा घाणीमध्ये निर्माण होतात आणि त्यांचं नाव आहे स्वेदज. आणि 4थी वर्गवारी जी सांगितलेली आहे ती आहे उद्भिज, म्हणजे जे जमिनीतून वर येतात बियाण्याद्वारे, म्हणजे आपण वृक्ष, लता हे जे काय आहे ते उद्भिज. तर या ठिकाणी युधिष्ठिर महाराज म्हणतात की ब्रह्माजीद्वारे या 4 वर्गामध्ये प्राण्यांचं निर्माण केलं जातं आणि त्याचे तुम्ही एकमेव साक्षीदार आहे. त्यामुळे मी तुमच्या मुखातून काळ व युग याविषयी ऐकू इच्छितो. म्हणजे बघा, आता युधिष्ठिर महाराजांचा हा पुढचा प्रश्न आहे की मला काळ कसा आहे, त्याची युग कशी आहेत, याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. तर त्यावर मार्कंडेय मुनी काय म्हणतात ते ऐका. ते म्हणतात, हे पुरुष सिंह, त्याला उपमा देतात युधिष्ठिर महाराजांना. हे पुरुष सिंह हे जे आपल्या सोबत बसलेले पितांबर वस्त्रधारी जनार्दन जे आहेत ना, तेच संसाराची सृष्टी तथा संहार करणारे आहेत. तसेच प्रत्येक प्राण्याच्या अंतरात्म्यात निवास करणारे परमात्मा देखील तेच आहेत. बघा, मी मगाशीच सांगितलं की ही जी कथा चालू होती, हे प्रश्नोत्तर चालू होते, त्यावेळेस श्रीकृष्ण होते, 5 पांडव होते, मार्कंडेय मुनी होते. आपण सुरुवातीला पाहिलं आणि मी तुम्हाला सांगितलं की हा मार्कंडेय मुनीबद्दलचा जो संवाद आहे हा असाच कंटिन्यू होणार आहे पुढं. तर मार्कंडेय मुनी काय सांगतात की स एष पुरुष व्याघ्र पीतवास जनार्दन.
पुरुष व्याघ्र ही उपमा दिली युधिष्ठिर महाराजांना. काय? पुरुष व्याघ्र म्हणजे तुम्ही पुरुषामध्ये श्रेष्ठ आहात, वाघ आहात, पुरुषामधले वाघ आहात तुम्ही. आणि त्यांना काय सांगतात की स एष, इथं बसलेले पीतवास जनार्दन, की ज्यांचं वस्त्र पिवळं आहे हे जे जनार्दन आहेत हेच सृष्टीची सृष्टी निर्माण किंवा संहार करणारे आहेत. पुढं काय सांगतात तेव्हा, अनादि अनिधनम, अनादि अनिधनम भूतम विश्वम अव्ययम अक्षयम एष कर्ता न क्रियते कारणम च अपि पौरुषम. त्याचा अर्थ असा आहे, यांचा आदी नाही, म्हणजे यांची सुरुवात नाही, अनादी. भगवंत कसे आहेत? भगवंताचा जन्म झाला असा कोणताही काळ आपण सांगू शकत नाही, म्हणून त्यांना अनादी म्हटलंय. यांचा आदी नाही, तसेच यांचा अंत सुद्धा नाही. अनिधनम, यांना निधन सुद्धा यांचं होत नाही. हे कसे आहेत? हे सर्व भूत स्वरूप आहेत. तिथं काय म्हणलंय? भूतम विश्वम, सगळं विश्वामधील जे काही भूत आहे हे यांच्यापासून आहे, म्हणून काय म्हटलंय? हे सर्व भूत स्वरूप आहेत. शिवाय कसे आहेत? अव्ययी आहेत, अक्षय आहेत. यांचा म्हणजे क्षय होत नाही, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा क्षय होत नाही, यांचा ऱ्हास होत नाही. हेच सर्वांचे कर्ता आहेत. भगवंत हे काय आहेत? सगळ्यांचे कर्ता आहेत. एष कर्ता न क्रियते कारणम, यांचा कोणीही कर्ता नाही. पुरुषार्थ प्राप्तीचे मूळ कारण हेच आहेत. पुढे काय म्हणतात मार्कंडेय मुनी? हे सर्वांच्या अंतर्यामी असल्याने सर्वांना हे जाणतात, परंतु यांना वेद सुद्धा जाणू शकत नाही. बघा, भगवान श्रीकृष्णांचं वर्णन मार्कंडेय मुनी कसं करतात की हे असे आहेत की सगळ्यांना, कारण अंतर्यामी परमात्मा रूपाने भगवान श्रीकृष्ण प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहेत, आपण ते पाहिलं. आणि म्हणून काय करतात? ते प्रत्येक जीवाची भावना जाणतात, इच्छा जाणतात, प्रत्येक जीवाला जाणतात. मात्र यांना वेद सुद्धा जाणू शकत नाहीत. यदेश पुरुषो वेद वेदा अपि नतम विदू, यांना वेद सुद्धा जाणू शकत नाही. तेच भगवान स्वतः श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये ज्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतात त्यावेळेस भगवंत 7व्या अध्यायामध्ये आपण 26वा श्लोक पाहू शकतो. म्हणजे याच्या पूरक कसं आहे बघा, म्हणजे जे मार्कंडेय मुनी सांगतात त्याची पुष्टी भगवान श्रीकृष्णाने दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये. ते काय म्हणतात? वेदहम समथितानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेद न कच्छन. मी वर्तमानात काळात घडणारे सर्व काही, भविष्यात घडणारे आणि भूतकाळात घडलेले सर्व काही आठवू शकतो, परंतु माम तु वेद न कश्चन, परंतु मला कोणीही जाणू शकत नाही. आणि मार्कंडेय मुनी सुद्धा येथे काय सांगतात तेच द्वारतात. ते म्हणतात की भगवंतांना वेद सुद्धा जाणू शकत नाही, मात्र ते अंतर्यामी परमात्मा असल्यामुळे सर्व जाणतात. आणि तेच भगवान श्रीकृष्ण सांगतात, मी भूतकाळात घडणारं, भविष्यकाळात घडलेलं, भूतकाळात भविष्यकाळात घडणारं आणि वर्तमानात जे घडणार आहे ते सगळं मी जाणू शकतो. मग पुढं मार्कंडेय मुनी म्हणतात युधिष्ठिर महाराजांना, हे नरश्रेष्ठ, संपूर्ण जगताचा प्रलय झाल्यानंतर यांच्यापासूनच हे संपूर्ण आश्चर्यमय जगत पुन्हा उत्पन्न होतं. अदितो मनुज व्याघ्र कृष्णस्य जगत क्षय. ह्या जगताचा जेव्हा क्षय होतो त्यावेळेस यांच्यापासूनच अदितो म्हणजे आश्चर्यमय अशा जगताची निर्मिती पुन्हा होते. भगवान याची पुष्टी भगवद्गीतेत काय म्हणतात? बीज माम सर्व भूतानाम विद्धी पार्थ सनातनम. मी सर्व गोष्टीचे बीज आहे, माझ्यापासूनच सगळ्या जीवांची निर्मिती होते. पुढं काय इव्हन भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की 6व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, अजोपी सन अव्यय आत्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वाम आदिष्टाय संभवामी आत्ममायया. मी जरी अजन्म असलो, माझ्या दिव्य शक्तीचा नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, तरी मी प्रत्येक युगायुगात माझ्या दिव्य स्वरूपात अवतीर्ण होतो. याचीच साक्ष आपल्याला मार्कंडेय मुनी देतात. आणि मग मार्कंडेय मुनी हे भगवान श्रीकृष्णाबद्दल ते वर्णन करतात युधिष्ठिर महाराजांना, की युधिष्ठिर महाराज म्हणतात की मला सांगा काळ आणि त्याचं उत्पत्ती आहे. तर ते म्हणतात यांच्यापासूनच होत आहे. आणि मग ते काळाचं जे आहे ते वर्णन करायला लागतात. की आपण पाहतो की चतुर्युग आपण ज्याला म्हणतो, 4 युग होतात, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर या युगाबद्दल
मार्कंडेय मुनी काय सांगतात, चत्वार आहु सहस्राणी वर्षानाम तत्कृतम युगम तस्य तावश्यतीम संध्या संध्या शच तथाविद. बघा, चत्वार, चत्वार म्हणजे चार, संस्कृत शब्द आहे चत्वार, चार. चार काय? सहस्राणी. चत्वार सहस्राणी वर्षानाम, 4000 वर्ष कुणाचा कालावधी आहे? सत्ययुगाचा. तेवढेच तावत शतीम म्हणजे तेवढेच 100. तावत शतीम, शतीम मीन्स 100. तावत म्हणजे तेवढे. मग असे किती सांगितलं? 4. म्हणजे 4 गुणिले 100 किती होईल? 400. तेवढ्या काय आहेत? संध्या आणि संध्याश. म्हणजे जेवढा दिवसाचा कालावधी आहे तेवढाच काय असतो? संध्या आणि संध्या. म्हणजे संध्या संपते त्यानंतरचा जो कालावधी असतो त्याला संध्यांश म्हणलं जातं. म्हणजे 4000 वर्ष. आता हे वर्ष कसले आहेत? दैवी वर्ष आहेत, हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आपल्याला संभ्रम निर्माण नाही झाला पाहिजे. हे बोलतायत ते दैवी वर्षाबद्दल. 4000 दैवी वर्षाचा सत्ययुग. पण त्याच्यामध्ये काय मिळतं? 400 वर्षाची संध्या आणि 400 वर्षाचा संध्यांश. किती झाले एकूण? 4000 अधिक 400 अधिक 400 किती झाले? 4800. तर 4800 वर्षांचं काय आहे? सत्ययुग आहे. आता दैवी वर्ष आपल्याला समजलं पाहिजे की एक देवतांचा दिवस म्हणजे आपले किती वर्ष? आपलं 1 वर्ष. अगदी बरोबर. देवतांचा एक दिवस म्हणजे आपलं 1 वर्ष, म्हणजे 360 दिवसांचं, इंग्रजी महिन्यांचं नाही. जे आपले चैत्र मराठी महिन्याचं ते 360 दिवसांचं. त्यामुळं एक दैवी वर्ष म्हणजे आपले किती वर्ष? 360 वर्ष. तर त्यामुळं जर तुम्हाला वर्षामध्ये कालावधी घ्यायचा असेल सत्ययुगाचा तर काय करावं लागेल? 4800 गुणिले 360 तो येतो 17,28,000. जे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं. सत्ययुगाचा कालावधी किती येतो? 17,28,000 वर्ष. एवढं युग कोणतं आहे? सत्ययुग. आता पुन्हा मार्कंडेय मुनी त्रेतायुगामध्ये सांगतायत, त्रिणी वर्ष सहस्राणी. त्रिणी मीन्स 3. किती? त्रिणी वर्ष सहस्राणी म्हणजे 3 गुणिले किती? 1000. सहस्र 3 गुणिले 1000. त्रेतायुगम इह उच्यते. त्रेतायुगाचा कालावधी किती आहे? 3000 दैवी वर्ष. पण त्याच्यात काय मिळतं? तस्य तावत शतीम संध्या संध्याशच ततपरम. म्हणजे तेवढेच 100 काय? संध्या आणि संध्याश. म्हणजे 100 गुणिले 3 300 वर्षाची संध्या आणि 300 वर्षाचा संध्याश. म्हणजे 3000 अधिक 300 अधिक 300 किती झाले? 3600. 3600 वर्षाचं काय आहे? त्रेतायुग. आता 3600 म्हणजे काय? दैवी वर्ष. मग त्याला जर आपल्याला मनुष्य वर्षात कन्वर्ट करायचं असेल तर 3600 गुणिले 360 ते किती येतं? 12,96,000 वर्ष. तर त्रेतायुगाचा कालावधी किती सांगितला? 12,96,000 वर्ष किंवा 3600 दैवी वर्ष. आता द्वापारयुगाबद्दल काय सांगतायत? तथा वर्ष सहस्रे द्वे. द्वे मीन्स द्वे म्हणजे 2. वर्ष सहस्रे 2 गुणिले 1000 किती झाले? 2000. वर्ष सहस्रे द्वे द्वापारम परिमाणतः. म्हणजे द्वापारयुगाचा कालावधी किती? 2000 दैवी वर्ष. त्याच्यात काय मिळतं? तस्यापि द्विशती संध्या संध्याशच तथाविद. म्हणजे त्यात 200 वर्षाची संध्या आणि 200 वर्षाची संध्यांश किती होतील? आता 2000 अधिक 200 अधिक 200 किती झाले? 2400 दैवी वर्ष हा द्वापार युगाचा कालावधी झाला. त्याला गुणिले किती करावं लागेल? 360. मग किती होतो तो? 8,64,000 वर्ष हा द्वापार युगाचा कालावधी. आता कलियुगाचा कालावधी. सहस्रम एकम 1000. बघा, सहस्रम एकम वर्षानाम तत कलियुगम स्मृतम. कलियुगाचा कालावधी किती? 1000 दैवी वर्ष.
तस्य वर्ष शतम संधी संध्याशच तत परम. त्याच्यात 100 वर्षाची संध्या, 100 वर्षाचा संध्याश, म्हणजे किती झाले 1200. आणि 1200 गुणिले 360 किती होतील ते 4,32,000 वर्ष. तर 4,32,000 वर्षाचं काय झालं, कलियुग झालं. तर असं हे 4 युग ज्या वेळेस मिळतील तर त्याचं काय बनतं, एक चतुर्युग. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर किती येते, 43,20,000 वर्ष. तुम्ही तुमचं गणित घरी जाऊन डिटेलमध्ये करत बसा, परंतु तुम्हाला मी त्याचं 43,20,000 वर्षाचं एक काय झालं, चतुर्युग. आता पुढं मार्कंडेय मुनी काय सांगतात बघा. एतत् सहस्रपर्यंतम अहो ब्रह्म उदारतम. अशा सहस्र चतुर्युगाचं ब्रह्माचा एक दिवस असतो. एतत् सहस्रपर्यंतम म्हणजे एक चतुर्युग जे आहे, असे चतुर्युग किती व्हावे लागतील, 1000. मग ब्रह्मदेवाचा काय होणार, एक दिवस. म्हणजे 43,20,000 वर्ष गुणिले 1000 एवढे तुम्ही केले तर तो काय झाला, ब्रह्मदेवाचा एक दिवस झाला. लक्षात आलं. विश्वम ही ब्रह्मभवने सर्वता परिवर्तते. पुढे काय म्हणतात, ब्रह्मदेवाचा 1000 चतुर्युग तेवढा एक दिवस पूर्ण होतो. हे संपूर्ण दृष्ट जगत ब्रह्माजीच्या दिवसभरापुरतेच राहते. विश्वम ही ब्रह्मभवने. ब्रह्मभवने म्हणजे ब्रह्माजीचं सगळं जे विश्व आहे, ब्रह्मांड जे आहे, सर्वता परिवर्तते म्हणजे ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये हे सर्व विश्व कार्यरत राहतं. लोकानाम मनुज व्याघ्र प्रलयम तू विदू बुधा. आणि ज्यावेळेस ब्रह्माजीचा रात्र सुरू होते त्यालाच लोक काय म्हणतात, प्रलय झाला असे म्हणतात. एक दिवस संपल्यानंतर हे जे काही ब्रह्मांड आहे ते नष्ट होतं. यालाच विदू बुधा. बुधा म्हणजे बुद्धिमान पुरुष, विदू म्हणजे जाणतात. विद्वान पुरुष काय जाणतात, याला प्रलय म्हणून जाणतात. तर ब्रह्माजीचे आता पुन्हा असं शास्त्रात जे सांगितलंय ते तुम्हाला अजून थोडंसं याचं स्पष्टीकरण देतो, म्हणजे अजून ते जास्त हे होईल. ब्रह्माजीच्या एका दिवसात मी मागे सांगितलं किती मनू होतात, 14 मनू होतात, बरोबर. आताचा कितवा मनू चालू आहे, 6वा, 7वा मनू चालू आहे. आताच्या मनूचं नाव काय आहे, वैवस्वत मनू, बरोबर. तर आता कितवं हे चालू आहे, 28वा चतुर्युग चालू आहे. आणि एका मनूचं आयुष्य किती असतं, बरोबर, नाही 71, थोडं 71 चतुर्युग हे एका मनूचं आयुष्य असतं, बरोबर. म्हणजे ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये किती मनू होतात, 14. म्हणजे 14 गुणिले 71 केलं तर किती तुम्हाला युग होणार, 994. 994 चतुर्युग होतात. अजून 6 युगाची संध्या संध्यांश मिळून जे आहे असं मिळून काय होतं ते मग पूर्णपणे 1 सहस्त्र चतुर्युग पूर्ण होतं. आणि 1 सहस्त्रयुग म्हणजे ब्रह्माजी आता झोपायला लागले की मग काय होणार, संपूर्ण त्या ब्रह्मांडामध्ये प्रलय होणार. कारण ब्रह्माजी कार्य करतायत आणि ब्रह्माजी झोपले याचा अर्थ ब्रह्माजीने विश्रांती घेतली तर सगळे जीव काय होतात, अव्यक्तामध्ये जातात. आता हेच आपण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले. 8वा अध्याय 8वा लिहून घ्या, पुन्हा घरी जाऊन त्याचा अभ्यास करा. 17वा श्लोक, 18वा श्लोक आणि 19वा श्लोक. काय म्हटलंय भगवान श्रीकृष्णांनी, सहस्रयुग पर्यंतम, सहस्रयुग पर्यंतम अह यद ब्रह्मण विदो. ब्रह्माजीचा दिवस कुठपर्यंत सांगितलाय, सहस्रयुग पर्यंतम अहम यद ब्रह्मण विदू रात्रीम युग सहस्रांताम. रात्री पण केवढी तेवढीच, युग सहस्रांताम ते अहोरात्र विद जना. मानवीय गणनेनुसार 1 सहस्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस होतो. आणि अशाच 1 सहस्र चतुर्युगांची ब्रह्मदेवाची रात्र होते. पुढे भगवंत असं म्हणतात, भूतग्राम म्हणजे आपण तुम्ही आम्ही सगळे भूत म्हणजे जीव. भूतग्राम स एव अयम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे अवश्य पार्थ प्रभवती अह आगमे. आगमे म्हणजे पुन्हा येतात. पुन्हा पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस चालू झाल्यानंतर सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र चालू झाल्यानंतर आपोआपच त्यांचा लय होतो. म्हणजे भगवद्गीता सुद्धा याला पुष्टी देते. भगवान श्री म्हणजे मार्कंडेय मुनी आपण म्हणतो ना की
आपलं शास्त्र कसं आहे की ह्याच्यामध्ये म्हणजे शास्त्र साधू आणि काय गुरु साधू शास्त्र याच्यामध्ये कुठलीही प्रकारची तफावत असली नाही पाहिजे. इथं साधू म्हणून मार्कंडेय मुनी जे सांगतायत ते शास्त्र म्हणजे कोण आहे? भगवंत स्वतः आहेत. तर भगवंत त्याची पुष्टी देत आहेत की असं आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग. आणि ह्या प्रलय ज्यावेळेस घडतो त्यावेळेस काय अवस्था होते? आता ते पुढं मार्कंडेय मुनी ते सांगतात की 7 सूर्य उगवतील आणि त्याद्वारे भूतलावरील सर्व पाणी जे आहे शोषले जाईल. आपण पाहू शकतो की एक पावसाळा होतो आणि ढगाद्वारे सूर्य आच्छादित होतो. मात्र जेव्हा ढग निघून जातात तर एकच सूर्य आपला लगेच 2 ते 3 दिवसात सगळं, आता आपण किती 5-6 दिवसापूर्वी भरपूर पाऊस पाहिला, आता सगळीकडे कोरडं झालं आहे. तर इथं सांगितलं की ज्यावेळेस हा प्रलय झाल्यानंतर ज्यावेळेस सगळीकडे पाणी होतं त्यावेळेस हा म्हणजे 7 सूर्य एकाच वेळी उगवतील आणि पहिल्यांदा हे सगळं पाणी शोषलं जाईल. त्यानंतर संवर्तक नावाचा प्रलयकालीन अग्नी वायूबरोबर संपूर्ण ग्रहलोकामध्ये प्रवेश करतो. अग्नीचं नाव काय आहे? संवर्तक. आणि पृथ्वीचं तो भेदन करून रसातळापर्यंत जातो. त्याद्वारे पृथ्वीच्या खालील सर्व ग्रहलोक भस्म होतात आणि अवकाशामध्ये महान घनघोर ढग येतात व पर्जन्यवृष्टी चालू होते. संपूर्ण पृथ्वी जलराशीमध्ये डुबते. ही डुबलेली पृथ्वी 12 वर्ष जलराशीमध्ये राहते. संपूर्ण जलमय झाल्यानंतर जोरदार वायू वाहू लागतो. मग ढग निघून जातात आणि त्यावेळेस स्वतः ब्रह्माजी त्या वायूला पिऊन झोपून टाकतात. मग या प्रकारे सर्व चराचर प्राणी, देवता तथा असुर, म्हणजे फक्त आपण जीवच नाही तर पहा, देवता असुर नष्ट झाल्यानंतर यक्ष, राक्षस, मनुष्य तथा हिंसक जीव, वृक्ष तथा अंतरिक्ष विहीन अशा जलमग्न पृथ्वीवर मी एकटाच इकडे तिकडे फिरत होतो. आता मार्कंडेय मुनी स्वतःबद्दल सांगतात की ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ब्रह्मदेवाचा अगोदरचा प्रलय त्यांनी काय सांगितला होता? तो फक्त वैवस्वत मुनिपर्ता होता. म्हणून त्यांनी सांगितलं 7 ऋषींना बरोबर घे, ते नाव पाण्यात ठेव. मागच्या वेळेस आपण पाहिलं. पण आता इथं काय सांगतात? सगळंच नष्ट झालंय, कोणीच शिल्लक नाही, फक्त मी एकटा शिल्लक आहे. मी म्हणजे कोण? मी नाही, मार्कंडेय मुनी. मार्कंडेय मुनी. तर मार्कंडेय मुनी मी इकडे तिकडे फिरतोय, सगळीकडे पाणीच पाणी दिसलंय. मी व्याकुळ झालो, कारण एकही जीव दिसत नाही. आपण पण पाहू शकतो, आपल्याला जर मनुष्य दिसला नाही, मनुष्य हा सामाजिक प्राणी, आपल्याला कोणतेही व्यक्ती दिसलं नाही तर आपण एकदम व्याकुळ होतो. मार्कंडेय मुनी सुद्धा व्याकुळ झाले. त्यांनी एवढं त्यांचं आयुष्य आहे तर ते म्हणतात मी व्याकुळ झालो कुणीच दिसत नसल्यामुळं. मग एक दिवशी असंच मला त्या पाण्यात फिरता फिरता एक वृक्ष दिसला आणि त्या वृक्षाच्या एका फांदीवर एका आसनावर मला एक छोटासा बालक दिसला. आणि माझ्या मनामध्ये प्रश्न पडला, अरे मी एवढा घाबरले, हा एवढा हास्य करत कसं काय इथं पौडलेला आहे? तो तर आरामात बसलाय. असा मनात त्यांच्या प्रश्न निर्माण झाला. आणि तो जो बालक आहे त्याचं मुख जे आहे ते कमळासमान होतं तथा चंद्राप्रमाणे नेत्रांना आल्हादित करणार होतं. मी तो एवढा आनंदी आहे आणि त्याच्यामुळे मला आनंद होतोय आणि त्याला कोणतंच टेन्शन नाही आहे. तर ह्यामुळे यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की हा कसं काय वाचला? मार्कंडेय मुनीच्या हा बालक कसं काय वाचला? त्यावेळेस ते बालक, हा विचार त्यांच्या मनात चालू असतानाच ते बालक काय म्हणतं, हे भृगुवंशी मार्कंडेय, मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही खूपच थकलेले दिसताय. यांना वाटत होतं ते टेन्शनमध्ये. मग ते बालक म्हणतो तुम्ही खूप थकलेले दिसताय व तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे मी तुमच्यावर कृपा करू इच्छितो. बघा ते बालक काय म्हणतंय, मी तुमच्यावर कृपा करू इच्छितो, तुम्ही माझ्या शरीरामध्ये प्रवेश करा आणि तिथे मी तुमच्या निवासाची व्यवस्था केलेली आहे. आता असं बोलल्यावर तर मार्कंडेय मुनींना काय झालं, लज्जित झालं, मेल्यासारखं झालं की मी याच्याबद्दल विचार करतोय, दया करतोय ह्याची, आणि वास्तविक हाच काय म्हणतोय, तुम्ही जरा थकलेले दिसताय, मी तुमच्या विश्रांतीची व्यवस्था करतो आणि तुम्हाला ओळखतो. मग मार्कंडेय मुनींना काय वाटलं ते मार्कंडेय मुनी स्वतः सांगतात. ते फार महत्वाचं वाक्य आहे. मार्कंडेय मुनी असं म्हणतात, ततो बालेन तेन एवं उक्तस्य असिद तदा मम. ह्या बालकाने हे जे वाक्य मला बोललं हे ऐकून निर्वेद जीविते दीर्घे मनुष्यत्वेच भारत. त्या बालकाने असे बोलल्याने त्यावेळेस मला माझे दीर्घ आयुष्य तथा मानव शरीर या प्रती खूप खेद वाटला.
म्हणजे त्यांचं दीर्घ आयुष्य असून सुद्धा त्यांना खूप खेद वाटला आणि त्यांना वैराग्य आलं. काय रे उगाच माझ्या बायाकडे दीर्घ आयुष्य आहे. त्यानंतर काय केलं त्या बालकाने असं छोटंसं मुख उघडलं आणि मी आपोआपच सहजपणे काही विनासायास नव्हता त्यांच्या आतमध्ये प्रवेश केला. बरं, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना तिथं संपूर्ण ब्रह्मांड दिसायला लागलं आणि ते फिरायला लागले. अरे इकडं जाऊ तिकडं जाऊ, असे किती वर्ष फिरत राहिले? असं 100 वर्ष फिरत राहिले आणि 100 वर्ष फिरून सुद्धा त्यांना काय अंत लागेना त्याचा काय सापडेना. त्यांना गंगा नदी दिसते, पृथ्वी दिसते, सूर्य दिसते, चंद्र दिसते. सगळं जे अगोदर त्यांनी पाहिलं की हे नष्ट झालंय ते सगळं नष्ट झालेलं तिथं आहे अस्तित्वात हे त्यांना दिसायला लागलं. आणि जिथं जाईल त्यांना एंडच त्याचा सापडेना, अंत सापडेना. त्यामुळे ते शेवटी थकले आणि त्यांनी पुन्हा शरण घेतली. बालमुकुंदाची त्यांनी शरण घेतली. मग शरण घेतल्यानंतर भगवंतांनी त्याला लगेच बाहेर काढलं व बालकांनी हसत हसत त्याने मला बोलले, हे मुनिश्रेष्ठ मार्कंडेय, काय तुम्ही माझ्या या शरीरामध्ये राहून व्यवस्थित विश्राम तर केलात ना? तुमच्या रेस्ट झाली ना व्यवस्थित तुम्हाला? मला सांगा. त्यानंतर 2 घडीमध्येच मला एक नवीन दृष्टी प्राप्त झाली. मार्कंडेय मुनी म्हणतात मला एक दृष्टी प्राप्त झाली, त्याद्वारे मी स्वतःच मायेपासून मुक्त व सचेत अनुभवू लागलो. ही जी माया निर्माण झाली होती, भगवंतांनी सगळं जलमय केलंय, हे केलंय, त्यांना असं ते भीती निर्माण झाली होती. त्यांनी सांगितलं अगोदर, आपण ऐकलं. ते म्हणतात की ते जे मायेचं आवरण आहे ना ते माझं भगवंतांनी घालवलं. मग मार्कंडेय मुनी त्यांना प्रश्न विचारतात, हे मुकुंदा, मी तुम्हाला व तुमच्या या मायाशक्तीला जाणू इच्छितो. हे भगवान, हा सर्व संसार तुमच्या शरीरामध्येच का स्थित आहे? तुम्ही किती काळापर्यंत या रूपामध्ये राहणार आहात? ते छोटं रूप होतं ना बालमुकुंदाचं, आपण पाहिलं, ते फोटो पाहतो, ते पकडलेला आहे पायाचा अंगठा आणि एकदम छोटे पानावर असलेले जे बालमुकुंद आहेत. तर या रूपामध्ये तुम्ही किती काळ राहणार आहात? मग त्यावेळेस बालमुकुंद काय म्हणतात, हे मार्कंडेय मुनी, पूर्वकाळी मी या जलाचे नाव नारा असे ठेवले होते. नारा म्हणजे जल, आणि हे जल तथा नारा हेच माझे नित्य अयन म्हणजे निवासस्थान आहे, म्हणून माझे एक नाव नारायण असे आहे. नारायण नाव काय आहे ते इथं ते सांगतात, मी नारायण सर्वांच्या उत्पत्तीचे कारण आहे, मी सनातन व अविनाशी आहे. हे द्विजश्रेष्ठ, संपूर्ण जीवांची सृष्टी व प्रलय करणारा मीच आहे. मीच विष्णू आहे, मीच ब्रह्मा आहे, मीच देवराज इंद्र आहे, मीच राजा कुबेर तथा मी प्रेतराज यम देखील मीच आहे. बघा, भगवद्गीतेत सुद्धा आपण पाहू शकतो की भगवान 9व्या अध्यायामध्ये सांगतात, पिता अहम अस्य जगत, माता धाता पितामह. हे संपूर्ण जगताचा पितामह कोण आहे म्हणतात? मीच आहे म्हणतात. आता इथं एक वाक्य भगवंत फार सुंदर सांगतात. हा श्लोक तुम्ही कृपया सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका आणि ध्यानात ठेवा, तर तुम्हाला कळेल की भगवंत ही सृष्टी कशी निर्माण करतात, त्यावेळेस काय त्यांचं स्वरूप असतं आणि भगवंत मानव स्वरूपात काय येतात. तर ते काय म्हणतात मार्कंडेय मुनीला, कर्मकाले पुनर्देहम अविचिंताम सृजामी अहम. कर्मकाले पुनर्देहम अविचिंताम सृजामी अहम, आविष्य मानुषम देहम मर्यादा बंध कारणात. याचा अर्थ असा आहे की सृष्टी रचनेच्या प्रसंगी, म्हणजे जे कर्मकाले, म्हणजे त्यांना कर्म करायचे, सृष्टीचं निर्माण करायचंय, त्या प्रसंगी मी कसं स्वरूप घेतो? अविचिंताम म्हणजे अचिंत्य स्वरूप. ज्यावेळेस काही लोक असं म्हणतात ना, भगवंतांना आकार नाही, तर भगवंत ते स्वरूप कधी धारण करतात? तर ते सृष्टीच्या निर्माण प्रसंगी. अविचिंताम, कारण ही अव्यक्त अशी प्रचंड मोठी सृष्टी निर्माण करायची आहे, म्हणून भगवंत म्हणतात मी अचिंत्य स्वरूप धारण करतो. पुढं काय म्हणतात बघा, आविष्य मानुषम देहम. मनुष्य देह कधी धारण करतो? मर्यादा बंध कारणात. ज्या वेळेस मर्यादा स्थापनात आता रक्षा करायची असेल त्यावेळेस मी मानव शरीरामध्ये अवतरित होतो. म्हणजे काही प्रिन्सिपल सेट करायचे आहेत. राम आले, आपण पाहू शकतो, कृष्ण आले, तर त्यावेळेस ते कोणत्या रूपात आले? मनुष्य रूपात आले. म्हणजे ज्यावेळेस सृष्टी चालू असते
आणि सृष्टीमध्ये काही तत्वांचा पूर्ण ऱ्हास होतो आणि ती तत्व पुन्हा प्रस्थापित करायची असतात. म्हणून ते म्हणतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती सततम अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानम सृजाम्यहम. इथं मी एक वाक्य फक्त बदललंय भगवद्गीतेतलं, कुणी आठवण करून सांग. हां, कारण हे कुणाला बोलता येत आता? मार्कंड. सततमचा अर्थ आहे महर्षे. हे महर्षे भगवद्गीतेच्या वेळेस कुणाशी संवाद साधत होते? अर्जुनाशी. त्यामुळे ते त्याला काय म्हणतात? हे भारतम. पण इथं ते वाक्य तेच आहे, म्हणजे काही वाक्यामध्ये बदल नाही, फक्त ते बोलतायत मार्कंडे मुनीला. ते म्हणून म्हणतात की ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होते व अधर्माचे वर्चस्व होते त्या त्यावेळेस मी स्वतः प्रकट होतो. आणि ते कोणत्या रूपात होतात? त्यांच्या मूळ रूपात होतात. म्हणजे ज्यावेळेस असं काही तत्व प्रस्थापित करायचंय, जीवांच्यासाठी काही कार्य करायचंय, त्यावेळेस ते काय म्हणतात? मर्यादा बंधना. त्यावेळेस मी मनुष्य रूपात अवतरित होतो. मात्र ज्यावेळेस या संपूर्ण सृष्टीची रचना करायची आहे त्यावेळेस मात्र मी अविचिंताम, म्हणजे मी अचिंत्य स्वरूपामध्ये येतो. लक्षात आलं? भगवंत कोणकोणत्या रूपात कधी कधी येतात त्याचं फार सुंदर असं विवेचन भगवंत स्वतः देतात. ते सांगतायत की ज्यावेळेस हिंसाप्रेमी दैत्य श्रेष्ठ अशा देवतांना अवध्य बनवतात, तथा भयानक राक्षस ज्यावेळेस या संसारामध्ये उत्पन्न होऊन अत्याचार करू लागतात, त्यावेळेस मी पुण्यात्मा पुरुषांच्या घरी, बघा कुणाच्या पण नाही, पुण्यात्मा पुरुषांच्या घरी मानव शरीरामधून अवतीर्ण होतो व त्या दैत्य तथा राक्षसांचा उपद्रव शांत करतो. पुण्यपुरुषांच्या घरी भगवंत येतात. भगवंत तुमच्या आमच्या घरी यायचं असेल तर आपल्याला तेवढी तपश्चर्या करावी लागेल. हे ब्रह्मर्षे, मीच शंख चक्र आणि गदा धारण करणारा विश्वात्मा नारायण आहे. ते मुकुंद स्वरूपात सांगतात. एक छोटं बालक बोलतं, हे लक्षात घ्या. ते काय म्हणतंय? हे ब्रह्मर्षे, मीच शंख चक्र आणि गदा धारण करणारा विश्वात्मा नारायण आहे. 1000 चतुर्युगाचे अंती जो प्रलय होतो तोपर्यंत मी राहतो, तोपर्यंत सर्व प्राण्यांना महानिद्रा रूप मोहित करून मी एकार्णवामध्ये शयन करतो. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ते जे स्वरूप आहे बालमुकुंदाचं ते किती काळ असतं? ब्रह्माजीच्या रात्रीच्या प्रसंगी. म्हणजे जे एकार्णव म्हणजे संपूर्ण जलमय झालेलं आहे, पाणी सोडून काही नाहीये, अशा वेळेस त्या एकार्णवामध्ये ह्या सर्व अव्यक्त जीवांना धारण करून मी बालमुकुंद या स्वरूपात राहतो. म्हणजे भगवंत ब्रह्माजीच्या रात्रीच्या वेळेस कोणत्या स्वरूपात असतात? तर बालमुकुंद स्वरूपात असतात. नाही, अव्यक्त स्वरूपात सृष्टी रचनेच्या वेळेस. आणि ज्यावेळेस हो का भगवंताचं मूळ स्वरूप आहे. भगवंत त्यांच्या धामात कसे आहेत? गोलोक धामात भगवंत मूळ स्वरूपामध्ये आहेत. सृष्टी रचनेच्या वेळेस ही सृष्टी म्हणजेच भगवंत आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात हे सूर्य मीच आहे, चंद्र मीच आहे. म्हणजे काय? ते भगवंताचं अव्यक्त स्वरूप आहे. म्हणून अचिंत्य भेदाभेद तत्व चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. हा, ब्रह्माजीची एक रात्र. ओके. तर हे मुनिश्रेष्ठ ते काय म्हणतात बघा, पुढं काय म्हणतात? हे मुनिश्रेष्ठ, मी वास्तविक बालक नाही. मी वास्तविक कोण नाही? बालक नाही. अशिशु शिशु रूपेन यावत ब्रह्मा न बुद्धते. मी वास्तविक बालक नाही, मात्र जोपर्यंत ब्रह्माजी जागत नाहीत तोपर्यंत या बालक रूपामध्ये मी इथं थांबतो. क्लिअर झालं आता सगळ्यांना की बालमुकुंद रूपामध्ये कुठपर्यंत थांबतात? ब्रह्माजी नाही आहेत आणि सगळे जीव घाबरलेले आहेत. म्हणजे त्यांना तर बाकीच्या जीवांना तर एकदम त्यांनी संभ्रमित करून सोडलेलं असतं आणि बीज स्वरूपात ठेवलं असतं. पण मार्कंडेय मुनीसारख्यांना सुद्धा की एकटेच राहिलेले आहेत, ते भ्रमित झालेले आहेत, त्यांच्यासाठी मी तुमच्यासाठी बालक रूपामध्ये आहे. पुढं काय म्हणतात? हे द्विजश्रेष्ठ, ज्यावेळेस ब्रह्माजींचे पुनश्च जागे होतील त्यावेळेस त्यांच्या मार्फत मी ही सृष्टी पुन्हा निर्माण करेन. यस देवो मया दृष्टः पुरा पद्मायते क्षण स एष पुरुष व्याघ्र संबंधी ते जनार्दन. मग मार्कंडेय मुनी काय सांगतात युधिष्ठिर महाराजांना? हे नरश्रेष्ठ, म्हणजे युधिष्ठिर महाराजांचं कौतुक करता येतं. हे नरश्रेष्ठ, पुरातन प्रलयाच्या वेळी ज्या कमललोचन भगवान बालमुकुंदाचे मला दर्शन झाले तेच भगवान श्रीकृष्ण हे तुझे संबंधी इथे बसलेले आहेत. ते सांगताय त्यांना की जे मी ज्यांच्याबद्दल बोलतोय ना ती व्यक्ती दुसरी तिसरी नाही तर कोण आहे?
हेच भगवान श्रीकृष्ण आहेत. किती क्लिअर कट साक्ष देऊन सांगतायत की यस देवो मया दृष्टवा पुरा पद्मा येते क्षण. पुरा पूर्वी काळी ज्यांना मी पाहिलं ते हेच आहेत. स येश, ते हेच आहेत. तुझे कोण आहे ते? संबंधी जनार्दन, तुझे संबंधी आहेत. यांच्या वरदानामुळेच माझी पूर्वजन्माची स्मृती विसरली नाही. बघा पुढे काय सांगतात. यांच्या वरदानामुळेच माझी पूर्वजन्माची स्मृती विसरली नाही. माझे दीर्घकालीन आयुष्य तसेच स्वच्छंद मृत्यू यांच्याच कृपेचा प्रसाद आहे. लक्षात आलं? अस्यैव वरदानाद्वी स्मृती न प्रजहाती माम. प्रजहाती म्हणजे गेली नाही माझी. न प्रजहाती माम दीर्घम आयुष्यच्च कौंतेय स्वच्छंद मरणम मम. माझे स्वच्छंद मरण सुद्धा कोणामुळे आहे? यांच्यामुळेच आहे. हे वृष्णिकुलभूषण महाभाऊ श्रीकृष्ण हेच सर्वव्यापी अचिंत्य स्वरूप पुराण पुरुष श्रीहरी आहेत. जे की पहिले बालस्वरूपात मला दिसले होते तेच आता या सर्व लीला करताना दिसत आहेत. स एष कृष्ण वार्ष्णेय पुराण पुरुषो विभू आस्ते हरिर चिंत्यात्मा क्रीडान्निव महाभुज. जे काय आता लीला चालू आहेत ते ह्यांच्यामुळेच चालू आहेत. मग पुढं काय म्हणतात? हे कुरुकुल श्रेष्ठ पांडवांनो, हे माधव हेच सर्व प्राणीमात्राचे पिता व माता आहेत. हे सर्व जीवांना शरण देणारे आहेत. त्यामुळे तुम्ही काय करा? तुम्ही यांना शरण जा. सर्वेषाम एव भूतानाम पिता माताच माधव गच्छ ध्वमेन शरणम शरण्यम कौरवर्षभ. ते काय म्हणतात? तुम्ही कुणाला शरण जा? तुम्ही यांना शरण जा. तुम्हाला बाकी काही करायची आवश्यकता नाही. आणि मग असं सांगितल्यावर कुंतीपुत्र युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांनी द्रौपदीसह काय केलं? भगवान श्रीकृष्णांच्या चरणांना प्रणाम केला. तर ही जी कथा आहे ही मार्कंडेय मुनी या ठिकाणी युधिष्ठिर महाराजांनी विचारल्यावर सांगतात. आणि मग सृष्टी त्या निमित्तानं आपल्याला हे समजतं की ह्या सृष्टीचा प्रलय कसा होतो, सृष्टी निर्माण कशी होते आणि सृष्टीच्या निर्माण प्रसंगी भगवंत काय करतात, हे सगळं वर्णन आपल्याला या ठिकाणी. आपण बऱ्याच वेळा फक्त एकच फोटो पाहिलेला होता की मार्कंडेय मुनी भ्रमित झालेले आहेत आणि ते छोट्या पानावरती बसलेले बालमुकुंद त्याच्याकडे पाहिलेले आहेत. पण त्याच्या पाठीमागचा कार्यकारण भाव जो आहे तो दोघांच्यातला जो संवाद झाला तो संवाद युधिष्ठिर महाराज आपल्याला तो उलगडून सांगतायत. युधिष्ठिर महाराजांचा आपण आभार मानलं पाहिजे की त्यांनी हा प्रश्न विचारल्यामुळं तो आपल्याला समजला. तर आता पुढचा प्रसंग म्हणजे युधिष्ठिर महाराज कसे महान होते बा. युधिष्ठिर महाराज फक्त म्हणजे एक होता राजा एक होती राणी अशा गोष्टी ऐकत नाही, तर त्याच्या पाठीमागचं जे काही मूळ तत्व आहे ते जाणून घेत आहेत. त्यांना सुद्धा थोडं थोडं माहिती होतं, परंतु त्यांच्याच तोंडून ऐकणं महत्त्वाचं आहे ना. त्यांनी कुणाकडून ऐकलं असेल? परंपरेतून ऐकलं असेल की मार्कंडेय मुनीचं असं झालं तर झालं. पण आता मार्कंडेय मुनी समोर आहे तर तुम्हीच मला सांगा, हा त्यांचा भाव होता. मग पुढं काय विचारतायत? परत प्रश्न की मी असं ऐकलंय. बघा कसं प्रश्न विचारता येते की हे मुनी मी असं ऐकलंय की दल्भपुत्र महातपस्वी ऋषी जे होते बल्क नावाचे ते सुद्धा दीर्घायू होते व ते देवराज इंद्र यांचे मित्र होते. तर या दोघांच्यात सुद्धा काहीतरी संवाद झाला होता, तो कृपा करून तुम्ही मला सांगाल का? मग हा संवाद तुमच्या आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. याच्यातला पर्टिक्युलरली जो दुसरा भाग आहे म्हणजे दोन प्रश्न विचारतात. इंद्र जे प्रश्न विचारतो बक मुनींना आणि बक मुनी त्याचं उत्तर देतात. तर पहिला प्रश्न इंद्राचा असा होता की तुमचं आयुष्य 1,00,000 वर्षापेक्षा जास्त आहे. कृपया तुमच्या अनुभवाच्या आधारावर मला सांगा की चिरंजीवी मनुष्यास कोणते दुःख असते. हा एक प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न असा होता की चिरंजीवी मनुष्य तुम्ही एवढं वर्ष आयुष्य उपभोगलंय तर तुम्ही सांगा की मनुष्य सुखी कसा राहू शकतो. कारण तुम्हाला आमचा प्रश्न आहे ना की आपल्याला सुख कसं मिळेल. आपल्याला सध्या काय मिळतंय? वारंवार दुःखच दुःख मिळतंय. तर सुख मिळवण्याचा काय फॉर्म्युला आहे हे इंद्र विचारतात. तर तो एक पॉईंटचा फॉर्म्युला ते सांगतात. आणि दुःखाचे काय घटना आहेत बाबा, एवढं जास्त आयुष्य असण्याचे काय फायदे आहेत का? तर बघ म्हणतात की अरे तोटेच तोटे आहेत. तर दुःख काय आहे ते सांगतायत. ते पहिलं काय सांगतायत ते अप्रिय मनुष्यांच्या सहवासात राहावे लागते. हे काय असं सतत होत नाही. आपण आता सुद्धा पाहतो की आपल्याला एखाद्याचा सहवास नको असतो तरी तो आपल्याला येऊन चिकटतो. तेच भक्त मुनी सांगतात की अप्रिय सहसंवासह, की आम्हाला
अप्रिय मनुष्याच्या सहवासात राहावं लागतं. पुढचं दुःख काय आहे? प्रियजनांचा मृत्यूद्वारे होणारा वियोग पाहावा लागतो. प्रियशापी विना भव. आपल्याला वाटतं की हा प्रिय व्यक्ती हा माझ्याबरोबर राहावा, पण तो राहत नाही, त्याचा वियोग होतो. हे पण दुःख आहे. आपल्या डोळ्यासमोर स्त्री पुरुष यांचे होणारे मृत्यू, तसेच नातलगांचा कायमचा होणारा वियोग, हे सुद्धा दुःख आहे. पुत्रदार विनाशो अत्र ज्ञातीनाम सुरदा अपि. पुढे काय म्हणतात? जीवन निर्वाह करता दुसऱ्याच्या अधीन राहून त्यांचा तिरस्कार सहन करावा लागतो. यापेक्षा मोठे दुःख कोणते असू शकते? आपण पाहू शकतो की आपल्याला नोकरी मिळवायची, रोजीरोटी मिळवायची. समजा तुम्ही कुठे एखाद्या शाळेत असाल, शिक्षक असाल, तर तुमचा संस्था चालक तुम्हाला काहीतरी टोचत असतो. तुम्ही कंपनीत कामाला असेल तर ते तिरस्कार करते, तुम्हाला काही येतच नाही. अशा पद्धतीने ते वर्तणूक देतात आणि ती सहन करावी लागते. का? तो उदरनिर्वाह करता. याच्यापेक्षा कोणतं दुःख आहे असं ते सांगतायत. पुढे काय म्हणतात? निर्धर मनुष्यास दुसऱ्यांचा तिरस्कार सहन करावा लागतो. याच्यापेक्षा दुसरे महान कष्ट या संसारामध्ये कोणते असू शकते? ज्याच्याकडे धन नाही, त्याला इतरांचा सतत तिरस्कार घ्यावा लागतो. याच्यापेक्षा कोणतं दुःख असू शकतं? चिरंजीवी मनुष्याला अकुलीन कुलाची उन्नती व कुलीन कुळांचा संहार त्याच्या डोळ्याने पाहावा लागतो. त्याला दिसतं की अरे हे इतकं वाईट कुळ आहे, तरी त्यांचा उद्धार झाला, ते एन्जॉय करतायत. चांगलं कुळ आहे, त्यांचा नाश होतोय, आणि हे पाहून दुःख होतं. लोकांमध्ये एक विपरीत अवस्था खूप वेळा दृष्टीस येते. ती म्हणजे ज्ञानहीन मूर्ख मनुष्य मजा करतात व श्रेष्ठ ज्ञानी मनुष्य क्लेश भोगत राहतात. येथे मानव योनीमध्ये दुःख व क्लेश हेच मोठ्या प्रमाणात दृष्टीगोचर होत राहतात. बहु दुःख परी क्लेशम मानुषम इह दृश्यते. मनुष्य जीवनामध्ये काय आहे? क्लेशच क्लेश आहेत, हे सतत पाहावं लागतं. आता हे सगळं दुःखाच्या गोष्टी सांगितल्यानंतर इंद्र म्हणतात की चिरंजीवी मनुष्याला मिळणारे जे काही सुख आहे ते कसे प्राप्त होते ते तरी सांगा. मग आता दुःखाच्या गोष्टी खूप झाल्या. मग जे बक ऋषी आहे ते सांगतात, बघा आता फॉर्म्युला देत आहेत की सुख प्राप्त करण्यासाठी काय. ह्याच्यात सगळ्या गोष्टी आल्या नाही, पण काही ज्या गोष्टी आल्या त्या तुम्हाला आम्हाला लागू आहेत. म्हणून मला वाटलं की हा संवाद घ्यावा. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी महाभारतातल्या ज्या कालानुरूप आपल्याला काही फार मोठा संदेश देत नाही, मी त्या स्किप केलेल्या आहेत की जेणेकरून त्याच्यावर आपल्याला चर्चा नाही झाली तरी चालेल. पण ज्याच्यातून छोटे छोटे संदेश मिळतात ते मी जरूर घेतले. त्यातला हा एक मुद्दा आहे. आता हे आपल्याला निश्चित खूप चांगला संदेश देत आहे. आम्ही ह्याच्यावर ध्यानपूर्वक विचार करा आणि त्याचं अंमलात आणण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. तर बक काय म्हणतात? हे इंद्र, हा संवाद दोघातला आहे, इंद्र आणि बक ऋषी. ते काय म्हणतात? हे इंद्र, जो आपल्या पराक्रमाद्वारे म्हणजे स्वकष्टाद्वारे धन प्राप्त करून त्याद्वारे घरामध्ये केवळ शाकाहार बनवून खातो, दुसऱ्या कोणावर अवलंबून राहत नाही, त्याला सुख प्राप्त होते. बघा आता दोन गोष्टी सांगितल्यात. अपि शाकम पचनस्य सुखम वै मघवन गृहे अर्जितम स्वेन वीर्येन. स्वेन वीर्येन म्हणजे स्वतःच्या शक्तीने, ताकदीद्वारे. अर्जित स्वेन वीर्येने न अपि उपाश्रित कच्चन. दुसऱ्यावर अवलंबून न राहता. उपाश्रित्य म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे, परोपजीवी बनणे. तर तसं न करता स्वतःच्या कष्टाने जो धन प्राप्त करतो आणि त्याद्वारे काय खातो? मांसाहार खातो का? नाही. तर हे क्लिअर कट वाक्य वापरलंय. म्हणजे दोन गोष्टी सांगितल्यात की स्वतः कष्ट केले पाहिजेत. म्हणजे फुकटचं खाण्याचं सोडून दिलं पाहिजे. कष्टाने आपल्याला जे मिळेल ते योग्य, अशी आपली भूमिका राहिली पाहिजे. म्हणून दोन इथं फॉर्म्युला म्हणतात. अपि शाकम पचनस्य म्हणजे शाकाहार खाल्ला पाहिजे आणि स्वतःच्या कष्टाने तो प्राप्त केला पाहिजे. ह्या जर गोष्टी केल्या तर त्याला काय म्हणताय? बक ऋषी म्हणतात सुख प्राप्त होते. पुढे काय म्हटलंय? दुसऱ्या पुढे दीनता न दाखवता आपल्या घरी फळ व शाक खाऊन राहतो, तो निश्चितच सुखकर आहे. फलम शाकम अपि श्रेयो भोक्तुम ही कृपणम गृहे. म्हणजे उगाच दिनपूर्वक लाचारीने जे मिळेल ते तुकडा दुसऱ्याच्या घरी आयता खाण्यापेक्षा जर तुम्ही केवळ फळ आणि शाकाहार जर तुमच्या कष्टाने घेत असाल तर तो निश्चितच तुम्ही सुखी आहात.
दुसऱ्यावर आश्रित राहून जीवन निर्वाह करण्याबाबत साधू पुरुषांचा नेहमीच विरोध राहिलेला आहे. म्हणजे हे मी म्हणतो असं नाही, तर साधू पुरुष सुद्धा या बाबतीत नेहमी विरोध करतात की तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आता पुढं अजून काय म्हणतात, हे वाक्य हे फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, जे दुसऱ्याचे अन्न खाऊ इच्छितात ते कुत्र्याप्रमाणे जीवन जगतात. किती वाईट शब्द वापरला. शाश्वत किलालोप यस्तु परान्नम भोक्तुम इच्छती. जे म्हणजे नुसतं फुकटचं अन्न खाऊ इच्छितात ते कशाप्रमाणे जीवन जगतात? कुत्र्याप्रमाणे जीवन जगतात. आता याची साक्ष ईशोपनिषदामध्ये एक फार सुंदर रीतीने दिलेली आहे. काही लोकांनी जे ईशोपनिषद भक्तिशास्त्रीमध्ये केलं असेल तर ते पाहू शकतात. ईशोपनिषदामध्ये असं सांगितलंय, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचितम जगत्याम जगत. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंताच्या मालकीची असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. सगळ्या गोष्टी काय आहेत? भगवंताच्या मालकीच्या आहेत. पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे. ते काय म्हणतात? तेन त्यक्तेन भुजिता मा गृधा कस्य स्विद धनम. याचा अर्थ असा आहे, प्रत्येकाने आपल्याला आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी, बघा हा वाक्य महत्वाचं आहे, आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे तुमच्यासाठी ती वस्तू काढून ठेवली आहे का, हे फार महत्वाचं आहे. इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहेत ह्या जाणून त्यांचा स्वीकार करू नये. बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं, फुकटचं मिळालं तर पटकेने घ्या. पण हे काय म्हणतं इथं भगवंत ईशोपनिषदामध्ये काय सांगताय, किंवा इथं मार्कंडेय मुनी काय सांगतायत, की जो दुसऱ्याचं अन्न खाऊ इच्छितो तो कुत्र्याप्रमाणे जीवन जगतो. भगवंतामध्ये ईशोपनिषदमध्ये तत्व काय सांगितले, ज्या वस्तू तुमच्यासाठी काढून ठेवलेल्या आहेत त्याच तुम्ही ग्रहण केल्या पाहिजेत. म्हणजे किती महत्व आहे बघा. म्हणजे फुकटचं न खाणं, आपण जिथं काहीतरी आपली म्हणजे आपण पाहतो की आपण सेवा केली पाहिजे, काहीतरी आपण आपलं जे काही आपल्याला अर्जन करायचं आहे त्याच्यासाठी दुसऱ्याचं फुकटचं हे करून घ्यायचं, उरबडून घ्यायचं, अशी भूमिका न ठेवता आपण काय केलं पाहिजे, तर आपण कष्टाने ते अर्जित केलं पाहिजे. आणि ते सुद्धा आपल्याला जे काढून ठेवलेलं आहे ईशोपनिषदात सांगतात तेच आपण हे केलं पाहिजे. म्हणजे आपण पाहू शकतो की इथं सुद्धा आपण समजा आता बऱ्याच वेळा म्हणजे ह्या श्लोका अजून थोडीशी पुढे चर्चा करू. मी काही मुद्दे सांगितल्यानंतर त्याच्यावर जास्त शेवटी मी बोलेल. थोडं पुढे जाऊया. जो श्रेष्ठ व्यक्ती, बघा आता पुढं काय सांगितलंय, जो श्रेष्ठ व्यक्ती सदैव अतिथी भूत प्राणी तथा पितर यांना अर्पण करून अर्थात बलिवैश्वदेव करून शेष अन्न स्वतः भोजन करतो त्याला निश्चितच सुखप्राप्ती होते. हे देवेंद्र, या यज्ञशेषा व्यतिरिक्त अत्यंत मधुर व पवित्र दुसरे कोणतेही भोजन नाही. म्हणजे आता इथं बघा, म्हणून मी मुद्दाम पुढे आलो, लगेच त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं नाही, कारण एकत्रित स्पष्टीकरण घेऊ आपण. की स्वकष्टाने खायचं इथपर्यंत मान्य, पण स्वकष्टाने खात असताना सुद्धा ते काय म्हटलंय की आपण अतिथी भूत प्राणी तथा पितर यांना अर्पण केलं पाहिजे. भगवंतांना तर अर्पण केलंच पाहिजे, कारण आपण भगवंतांना अर्पण केल्यानंतरच ते ग्रहण केलं पाहिजे. पण भगवंतांना अर्पण केल्यानंतर आपण आपल्याकडे आलेला अतिथी आणि इतर प्राणी, भूत प्राणी म्हणले, काय म्हणले तुम्ही, पितर म्हणजे आपले पूर्वजांना पण ते अर्पण केलं पाहिजे, प्राण्यांना पण अर्पण केलं पाहिजे. आणि मग जे काही शिल्लक राहील ते आपण ग्रहण केलं तर त्याच्यापेक्षा मधुर व पवित्र असे दुसरे कोणतेही भोजन नाही. यो दत्वा म्हणजे देणे. यो दत्वा अतिथी म्हणजे पाहुणा, आलेला जे आपल्या दारात आला असेल तो अतिथी, भूतेभ्य जीव, आपल्या भोवती असणारे जीव, कुत्रा असेल मांजर असेल, भूतेभ्य पितृभ्यच द्विजोत्तम, पितर आपले, शिष्टान्य अन्नानी यो भुंगते किम वे सुखतरम तत, त्याच्यापेक्षा दुसरं कोणतंही सुख नाही. किम वै सुखतरम तत, याच्यापेक्षा दुसरं कोणतंही सुख नाही. म्हणजे आपली प्रोसिजर काय राहिली पाहिजे, घरात ज्या वेळेस आपण स्वकष्टाने धन कमवू, त्या धनाद्वारे आपण जे अन्न बनवू
ते अन्न भगवंतांना अर्पण केल्यानंतर त्या अन्नावर फक्त अलीकडच्या काळामध्ये काय आहे, फक्त आपण आपल्या घरात 3 व्यक्ती तर 3 व्यक्तींचंच भोजन नाही बनवलं पाहिजे, 1 व्यक्तीच तरी एक्स्ट्रा बनवलं पाहिजे. कुणी अचानक आला तर आपण त्याला 2 घास खाऊ घातलं पाहिजे. एवढंच नाही तर आपल्या सभोवताली जे काही भूत प्राणी आहेत, कुत्रा असेल, मांजर असेल, काय जे मुंग्या असतील, आपल्या अवतीभोवती अगदी पार तुम्ही जाऊन म्हणजे कुत्र्यांना अन्न द्यायचं म्हणून मी मागच्या वेळेस सांगितलं तसं सगळ्या गावभर भेटून कुत्र्यांना खाऊ घालू नका. पण तुमच्या दारात कुत्रा आहे, त्यांनी तुमचा आश्रय घेतलाय, तर तुम्ही त्याला 1 तुकडा तरी भाकरीचा टाका. ह्याच्यावर मी सहज वाचत होतो तर आपल्या जे आचार्य आहेत जगन्नाथदास बाबाजी महाराज, त्यांचं आयुष्य 145 वर्ष होतं. त्यांचा एक फार चांगला प्रसंग आहे, त्यांची एक लीला आहे. त्यांचा एक सेवक होता म्हणजे बिहारी नावाचा. तर जगन्नाथदास बाबाजी महाराजांच्या करता जे काही प्रसाद यायचा, तर त्यांच्या तिथे एक कुत्र्याची 2 पिल्लं आली होती. तर जगन्नाथदास बाबाजी महाराज काय करायचे, प्रसाद पहिला घ्यायचे आणि मग काही प्रसाद शिल्लक ठेवायचे, महाप्रसाद त्यांना, आणि ते कुत्र्याला द्यायचे. त्यांच्या बिहारीला काय वाटलं, त्यांच्या सेवकाला, की अरे माझे जे स्वामी आहेत, कारण ते वयस्कर झाले होते, त्यांना ह्या कुत्र्यांच्यामुळं कमी अन्न पडतंय, प्रसाद कमी पडतोय, कारण ते कुत्र्यासाठी राखून ठेवत आहेत. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एकदा त्या कुत्र्यांना लपवून ठेवलं. कारण त्यांना सांगितलं नाही, कुत्रे गेले निघून. त्यांनी प्रसाद नाही म्हणले, जोपर्यंत ते कुत्रे येत नाही, कारण ते अंतरे ते जाणत होते की यांनी काहीतरी घोटाळा केलाय, जोपर्यंत कुत्रे येत नाही तोपर्यंत मी प्रसाद घेणार नाही म्हणले. आणि मग त्या बिहारीला ते कुत्र्यांना आणावं लागलं आणि मग यांनी प्रसाद घेतला आणि त्याच्या प्रसादातलं कुत्र्याला दिलं. ते म्हणले, अरे ही कुत्री सामान्य नाहीत, ही कुत्री इथं आश्रय घेतलेले आहेत, हे दिव्य भक्त आहेत पूर्वजन्मातले, त्यांचा शेवटचा कालखंड चालू आहे, आपण त्यांना महाप्रसाद देणं आपलं कर्तव्य आहे. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, बऱ्याच वेळा आपल्या दारामध्ये एखादा मांजर असेल, कुत्रा असेल, काही ना काही आपण द्यायला शिकलं पाहिजे. कोणी देतं का मला माहिती नाही, पण आता इथून पुढं सुरू करा म्हणून मी हे सांगितलं. म्हणजे खास त्यासाठी कुत्रं शोधायला जाऊ नका, पण आपल्या दारात असलेल्या कुत्र्या मांजराला तुम्ही प्राण्याला अन्न द्या. कोणी पाहुणा आला तर त्याला तुम्ही जेवण करून आलाच असाल ना, असं काही बोलू नका. तर तुम्ही त्या अतिथीला भोजन घाला. अगदी तो नाहीच म्हटला तर तो गोष्ट वेगळी आहे, पण भगवद्गीता सुद्धा काय सांगते याच्यावर, म्हणून मी हा मुद्दा थोडा पुढे घेतला होता मगाचा हे. तर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे बक ऋषींनी हा विशेषतः प्रसादाबद्दल त्यांना सांगितलेलं आहे इंद्रांना, की बाबा तुम्ही स्वकष्टाने अर्जित करा आणि जे काय तुम्ही मिळते अन्नधान्य ते केवळ तुमच्यासाठी असं समजू नका. तर माझ्या भोवताली एखादा कुत्रा, मांजर, गाई, बैल हे जे काय प्राणी वावरतात त्याच्यावर पण त्यांचा थोडा थोडा हक्क आहे. त्यांना 1 तुकडा, अगदी काय त्यांच्यासाठी पूर्ण नाही, पण त्यांना काहीतरी द्या, जेणेकरून ही जर प्रवृत्ती आपली सगळ्यांची राहिली तर त्यांचाही निर्वाह होत राहील. भगवद्गीतामध्ये काय सांगितलंय बघा, 3ऱ्या अध्यायामध्ये 13वा जो श्लोक आहे, यज्ञशिष्ट आसीनः संतो मिच्चन्ते सर्व किल्बिषे भुजन्ते ते त्वगम पापा ए पचंती आत्मकारणात. भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतो, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. मात्र स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन शिजवणारे इतर लोक केवळ पापच भक्षण करतात. भुजंती ते त्वगम पापा. म्हणजे मग यज्ञ म्हणजे आपण असं बऱ्याच वेळा भक्त, म्हणजे मी मुद्दाम हा एक का घेतला की भक्तांना असं वाटेल की बाबा भगवंतांना दाखवलं आणि तेवढं आपल्याला मिळतंय, ते आपलंच आहे, म्हणजे आपण पाप ग्रहण करत नाहीत, पाप ग्रहण करणार नाहीत. बरोबर आहे, परंतु त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आपल्याला त्या अन्नावर आपल्या भोवताली असणाऱ्या अनाथांचा पण वाटा आहे. आपल्या भोवती जर कोणी भुकेलेला असेल तर त्याला आपण त्यातला 1-2 घास देण्याची भूमिका घेतली पाहिजे, की म्हणून आपण तेवढं 2 चपात्या एक्स्ट्रा केल्या पाहिजेत, की जेणेकरून आपण त्या लोकांना देऊ शकतो. ते त्यांचा 1 दिवस, ते कसं आहे वर्षांनी का देतो, ते तिथं गेलेलं तिथला 1 वर्षानंतर त्यांचा दिवस बदलतो. म्हणजे तुम्ही एकदा देता म्हणजे दिवसातून एकदा देता असं आहे ते. तरी पण तुम्ही त्यांच्या फोटोला नैवेद्य दाखवू शकता, काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्यांना स्मरण करू शकता, त्यांना दाखवू शकता, मानसिकरित्या देऊ शकता. पण तू बेसिकली 1 वर्षांनी जी प्रथा आहे त्याचं सारच हे आहे, कारण आपलं 1 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस, त्यामुळे तुम्ही एकदा दिवसातून एकदा त्यांना दिलं असा अर्थ आहे त्याचा. पुढं
अजून भगवद्गीता काय सांगते? सर्वे अपि येते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषा यज्ञशिष्ट अमृतभुज यांती ब्रह्म सनातनम. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने हे सर्व यज्ञ जाणून हे सर्व यज्ञ करते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. अवशिष्ट रूपी अमृत म्हणजे आपल्यासाठी, म्हणजे आपण पकवताना पण फक्त देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणून दाखवला ना आपण खाल्ला, तो अवशिष्ट नाही झाला. तर तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. त्यावेळेसच खऱ्या अर्थाने तो उच्चिष्ट राहिलेला आहे. आणि मग त्याचं जर आपण चव घेऊ शकलो तर ते ब्रह्मस्तराची प्राप्ती करा. जो प्रत्येक दिवशी, पुढं काय सांगतायत बघा, शेवटचा मुद्दा आहे हा मार्कंडे बक ऋषींचा. जो प्रत्येक दिवशी अतिथींना अन्न देऊन शेष अन्नावर आपलं उदरभरण करतो, त्याच्या अन्नाचे जितके घास अतिथी नित्य भोजन करतात तेवढे 1000 गोदानाचे पुण्य त्या दात्याला मिळते. तसेच त्याच्याद्वारे युवा अवस्थेमध्ये जे काही पाप झालेले असेल ते सर्व नष्ट होते. म्हणजे ह्या अन्नदानाचं महत्त्व किती आहे, म्हणजे भक्तांनी खरं तर टेन्शन घेण्याची गरज नाही. नित्य जीवनात सुद्धा आपण पाहत राहा की आपल्या सभोवताली कोण आहे ते करत राहा. पण त्याचबरोबर आपण जे अन्नदान करतो वारंवार वारकरीच्या ह्याच्या वेळेस, आपण काही ना काही, कोणी धान्य देत असेल, कोणी पैसे देत असेल, कोणी तेल मीठ, ते फार गरजेचं आहे. कारण तुम्ही जे मिळवता त्याच्यावर त्यांचा सुद्धा वाटा आहे. अन्नदान करणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि कारण का, वर्षातून एकदा जरी तुम्ही अन्नदान केलं तरी सुद्धा तुमचं ते वर्षाची कमाई आहे आणि त्याच्यातून तुम्ही काहीतरी देताय. तर त्यामुळं अन्नदान करणं हे अत्यंत महत्त्वाचं गोष्ट आहे. कृपा हे तुम्ही लक्षात घ्या. तो श्लोक असा आहे, दत्वा यस्तु अतिथ्योभ्य वय भुंक्ते तेनेव नितशा यावतो ही ध्वंसा पिंडान अश्नाती सततम द्विज तावताम गोसहस्रानाम 1000 गायी देण्याचं फलम प्राप्नोती दायकः. प्राप्त करतो कोण? दायक म्हणजे जो देतो तो. तर प्रामुख्याने बक आणि इंद्र यांच्यामधला जो संवाद आहे तो म्हणजे आहाराच्या, म्हणजे अन्नदानाच्या अनुषंगाने आहे, स्वकष्टाने प्राप्त करण्याच्या अनुषंगाने आहे. आणि म्हणून आपण कुठंही जे काही धन अर्जन केलं पाहिजे किंवा जे ग्रहण केलं पाहिजे ईशोपनिषदानुसार ते आपल्यासाठी काढून ठेवलेलंच ग्रहण केलं पाहिजे. इथं सुद्धा आपण पाहतो की आपला क्लास झाल्यानंतर आपण असं लगेच असं गृहीत धरून सगळे जात नाही की, किंवा आपण सुद्धा ते संकेत ठेवत नाही आता जातील वर, तर आपण एक अनाउन्समेंट करतो, कृपया सर्वांसाठी प्रसाद आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुमच्यासाठी तो बाजूला काढून ठेवलेला आहे. परंतु असं सुद्धा नाही आपण केलं पाहिजे भक्त आहे म्हणून. समजा आपण आपल्याला माहिती आहे सकाळी इथं प्रसाद असतो रविवारचा, मग यायचं बाहेरून कुठून तरी कार्यक्रमाला बसायचं आणि डायरेक्ट प्रसादाच्या पहिल्या लाईनीला लागायचं, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण तुमच्यासाठी तो काढून ठेवलेला नाही आहे. तुम्ही परमिशन घेतली पाहिजे की मी प्रसाद घेऊ शकतो का. कारण एक तर कार्यक्रमात बसले तर तुम्हाला अनाउन्समेंट केलेले, कृपया आपण सर्वांनी प्रसाद घेऊन जावे. याच्यासाठी काय तुम्हाला ते आमंत्रण दिलं आहे. मात्र काय डायरेक्ट आला, अरे क्लास कितीला संपतो, 9:45 वर गेला, प्रसाद घेतला डायरेक्ट, त्याला आमंत्रण दिलंय का? नाही. म्हणजे तुमच्यासाठी काढून ठेवलाय का? नाही. तर ते काय झालं, जरी प्रसाद असला तरी सुद्धा तो चुकीचा आहे इथिकली. तर त्यामुळं शिष्टाचाराचे खूप मोठे हे आहेत, कृपा करून समजून घेतलं पाहिजे आपण वर्तन करताना. बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं, अरे भगवंता म्हणजे प्रसादच आहे ना, काय प्रसाद खाल्ला तर काय प्रॉब्लेम आहे. पण नाही, ईशोपनिषद सांगितलं तुमच्यासाठी वेगळा काढून ठेवलेला असं पाहिजे. म्हणजे कोणतीही गोष्ट भगवंताच्या, म्हणजे इथली तर गोष्ट अजून वेगळी आहे, कारण इथं भगवंतांना आपण अर्पण करतोय. त्यामुळं आपण असं एकदम कॅज्युअल नाही राहिलं पाहिजे जीवनामध्ये. म्हणजे फार म्हणजे असं आपण भगवत भक्त झाले म्हणून आता आपल्या 1000 गुन्हे माफ असं नाही आहे, कृपा करून. तर शिष्टाचाराचे सदाचाराचे नियम आपल्या सतत आपल्या स्मरणात राहायला पाहिजे. नाही तर मग काय, मी इथं आलो इस्कॉन, इथं पडलंय, फळं पडलीत, खाल्ली, काय वस्तू आहे, काय नाही, कोणी घेत नाही, चला आपण घेऊन जाऊ, नाही, चुकीचं आहे. आपण परमिशन घेतली पाहिजे. काय ठीक आहे बाबा, इथं प्रसाद आहे, समजा आमचे वनमाली गोपेश प्रभूंनी पूजा केली, भगवंतांना भोग लावलेला होता, काहीतरी फळं आलेली होती आणि त्यांनी काढून ठेवली, आता भोग लावलेला आहे, चला घेऊन जाऊ एक. नाही, त्यांना विचारा, मी घेऊन जाऊ शकतो का एक फळ, मला प्रसाद मिळेल का, काय हरकत नाही, विचारायला काय हरकत नाही. पण असं आपण
डायरेक्ट नाही घेतले पाहिजे. कारण का तुमच्यासाठी तो काढून ठेवलेला नाही. आणि ईशोपनिषद सांगते काय, जर तो तुमच्यासाठी का मग नाही तर आपण करू, माझ्यासाठीच काढलाय ना, मी घेऊन गेलो. हे आपला समज आहे. आपल्या देण्याचं नाही, त्याने परवानगी घेतली पाहिजे. मुद्दा असा नाही की त्याला देऊ नये. मुद्दा काय आहे, त्यांनी आपलं गृहीत धरून तिथं लाईनला लागू नये सगळ्यांच्या अगोदर. त्याने हा विचार केला पाहिजे. तुम्ही शिष्टाचार समजून घ्या. प्रसाद गेलं काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न काय, एक छोटी गोष्ट आहे. आपण प्रभूजी मी प्रसाद घेऊ शकतो का, तर नक्की म्हणेल घ्या ना प्रभू, काय प्रॉब्लेम नाही. किंवा ते काय म्हणतील, थांबा प्रभू, जे कार्यक्रमाला आले होते त्यांचा होऊ द्या, मग तुम्ही घ्या. बऱ्याच वेळा लोकांना अपमान वाटतो की मी लाईनीला लागलोय आणि मला दिला नाही, काय नाही. तो आपल्या हिताचं आहे. मी तर म्हणतो एखादं जर थांबवत असेल तर आपल्याला, कारण शास्त्र असं सांगतं, ईशोपनिषद असं सांगतं की तुमच्यासाठी काढलेली तुम्ही वस्तू घ्या. म्हणजे तुम्ही थोडक्यात परवानगी घेऊन घ्या. भगवंताचा प्रसाद घ्यायला कुठेच प्रॉब्लेम नाही. तुम्ही अगदी ऐन वेळे येऊन सुद्धा म्हणू शकता, प्रसाद आहे का प्रभू, मला खूप भूक लागली होती आणि पण ते म्हणले की नाही आहे इथं, तर मग ठीक आहे. असेल तर ते म्हणतील हो, प्रभूजी म्हणतील असे आहे प्रभू, आहे प्रसाद घेऊन टाका तुम्ही, काय हरकत नाही. बरोबर का नाही प्रभू? तुमच्याकडे असेल तर तुम्ही नाही म्हणणार आहे का, घेऊन देणारच ना तुम्ही. अरे वा 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 म्हणत बस. नसेल तर काय म्हणणार, सॉरी प्रभू नाही आहे प्रसाद. बरोबर का नाही? तर हे शिष्टाचाराचे नियम आहे. आता 9:15 वाजलेत. प्रश्न घ्यायचे की आपण कंटिन्यू करू अजून? ओके. तर युधिष्ठिर महाराज एक फार जनरल एक शिष्टाचाराचा नियम अजून पुढं येतो, तो पण फार मला भारी वाटला म्हणून मी तुमच्यापर्यंत तो घेणार आहे. तो म्हणतात दादा तुम्ही सांगितलं हे वर्तन, पण आता मला क्षत्रियांच्या वर्तनासंबंधी सांगा, असं मार्कंडेय मुनींना म्हणतात. मग मार्कंडेय मुनी त्यांना कथा सांगतात, एक प्रसंग सांगतात. तो प्रसंग फार भारी आहे, तुमच्या आमच्या जीवनात घडणारा प्रसंग आहे. ते सांगतात, कुरु वंशातील क्षत्रिय राजा सुहोत्र व उशिनर पुत्र राजा शिबी यांच्यामधील एक घटना आहे. ती घटना मी तुला सांगतो. ती घटना काय होते, ती घटना अशी असते, ते दोघंही मित्र असतात. परंतु एकदा उशिनर पुत्र म्हणजे राजा शिबी हा त्याच्या रथातून असा निघालेला आहे आणि समोरून कुरुवंशातला सुहोत्र राजा येत आहे आणि दोघांची रस्त्यावर समोरासमोर भेट होते. एक गाडी इकडून आली आत्ताच्या परिस्थितीत, एक कार इकडून आली, एक कार इकडून आली. रस्ता छोटा आहे. मग अशा वेळेस काय करावं लागतं, कुणाला तरी गाडी काय करावं लागते, हनुमान साईडला घ्यावी लागते. आता कोण घेणार पहिल्यांदा बाजूला? आताच्या परिस्थितीत काय असतं, काय निर्णय घेतो आपण? कलाताई राजकारणात आहे त्यामुळे बरोबर. जो छोटा माणूस आहे तो म्हणतो आपण नको ना, कलाताईंची गाडी आहे, नगराध्यक्षांची गाडी आहे, आपली गाडी काय करा बाजूला घ्या. बरोबर आहे का नाही? आता ह्या दोघांच्यात काय होतं, दोघं पण मित्र आहेत, दोघं पण समान समजतात. मित्र असल्यामुळे मित्रांमध्ये भावना कशी असते, समतेची असते. राग नाहीये, पण त्यांना एटिकेट, क्षत्रिय आहेत ना, त्यामुळे माघार घ्यायचे नाही. मग ते दोघं जागेवर थांबतात, काही बोलतच नाही. हा त्याच्याकडे पाहतोय, तो याच्याकडे पाहतोय की काय बाजूला कोणी घ्यायचं. आता मग असा काही काळ गेल्यानंतर नारद मुनी तिथे येतात. नारद मुनी येतात आणि विचारतात की अरे काय झालं. तर ते प्रामाणिकपणे सांगतात, काय म्हणे आम्ही दोघं मित्र आहे आणि आता रस्त्यात आम्ही दोघं समोरासमोर उभं ठाकलंय. आमचा नियम असा आहे की जो थोडासा कनिष्ठ असेल, कलाताईंनी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी बाजूला घ्यावं आता त्याचा रथ. पण आम्ही मित्र असल्यामुळे आम्ही एकमेकांना समान समजतोय आणि आता आम्हाला प्रश्न आहे की रथ बाजूला कोणी घ्यायचा. तर कृपा करून तुम्ही आता मार्गदर्शन करा. मग किती छोटा प्रश्न आहे ना तसा, परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अशी घटना घडते की माघार कुणी घ्यायची. मी हा प्रसंग का घेतला की आपल्याला पण असं वाटतं माघार कुणी घ्यायची, मी का घ्यायची, मी काय कमी आहे. आता 2 भक्त झाले, 2 भक्त, मी पण काय, माझे पण 16 माळा जपतोय, माझी पण दीक्षा झाली, त्यांची पण दीक्षा झाली, मग का मी माघार घ्यायची. असा वादविवाद चालू होतो. त्यावर मग आता नारद मुनी 3 गोष्टी सांगतात. त्या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुमच्या आमच्यासाठी. नारद मुनी काय म्हणतात, क्रूर कौरव्य मृदवे मृदू कुरेच कौरव. ते काय म्हणतात की आपल्याबरोबर कोमलतापूर्वक वर्तन करणाऱ्या मनुष्याबरोबर क्रूर मनुष्य सुद्धा कोमल वागतो. म्हणजे एखादा दुष्ट मनुष्य, एकदम रागीट मनुष्य आहे, पण त्याच्याबरोबर जर चांगलं वागत असेल, त्याला एखाद्या फुल दिलं तर तो काय करतो, प्रेमाने घेतो. एखाद्या त्याला पेड्याचा पुडा दिला तो घेतो, कारण का तुमचं वर्तन मृदू आहे. आणि जर जो क्रूर हो बाजूला म्हटलं की तो लगेच काय करतो, तो पण त्याला दम दाखवतो, एक खाटक्याने वाजून देतो, कारण त्याची ताकद आहे.
त्यामुळे क्रूरतापूर्वक बर्ताव करणाऱ्याबरोबर तो क्रूरच वागतो. परंतु साधू पुरुष पुढं काय म्हणतात बघा, परंतु साधू पुरुष दुसऱ्यांच्या प्रती सुद्धा दुष्टांच्या प्रती सुद्धा साधुतेचा बर्ताव करतात. मग सज्जनांच्या बाबतीत तर प्रश्नच नाही. मग ते काय सांगतात, साधू पुरुषांच्या बद्दल सांगतात, साधूच्च असाधवे साधू, म्हणजे जो असाधू आहे त्याच्याबद्दल सुद्धा ते साधू वृत्तीने राहतात. साधवे न अपनुयात कथम, साधू पुरुषाबरोबर तर प्रश्नच नाही, म्हणजे चांगल्या माणसाबरोबर तर ते वागणारच. त्याचं स्पष्टीकरण परत पुढे नारद मुनी असं देतात की मनुष्याने, बघा आता हे ध्यानपूर्वक ऐका, मनुष्याने जीवनामध्ये सद्गुणांचे वर्तन करताना समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचा विचार न करता करावे, किंबहुना त्याच्या एक चांगल्या वर्तनासाठी आपण 100 पटीने चांगले वर्तन करावे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस वर्तन करायची वेळ येईल ना, त्यावेळेस आपण हे पाहू नये की हा असा मनुष्य म्हणून आपण असं वागलं पाहिजे. आपण आपल्या चांगल्या गुणानुसार वागावं. सीधा नियम सांगितला नारद मुनीने. तुम्ही तुमचं चांगलं वागा. तुम्ही ठरवू नका की हा असं वागणार आहे म्हणून मी असं वागेल. तर तुम्ही तुमचं चांगलं वागा. त्याचबरोबर एखाद्या व्यक्ती बरोबरीचा आहे किंवा नाही याचा विचार करून सद्वर्तन करावे किंवा नाही याबाबत देवतामध्ये सुद्धा कोणताही विशिष्ट निर्णय नाही. म्हणजे हा जो प्रश्न निर्माण झाला होता ना की बाबा हा माझ्या बरोबरचा आहे का नाही, आता मग त्याच्याबरोबर कसं वर्तन करावं, तर ते काय म्हणतात, देवतामध्ये याच्याबद्दल कोणताही नियम नाही. कृतम शतगुणम कुर्यान न अस्ति देवेषु निर्णय, म्हणजे तो बरोबरीचा आहे म्हणून असं वागावं, बरोबरीचं नाही म्हणून असं वागावं, असा कोणताही निर्णय देवतांच्या मध्ये नाही. ते पुढं काय म्हणतात, पुढं सांगतात, हे सुहोत्र, म्हणजे त्या कुरुच्या वंशामधला जो राजा होता त्याचं नाव होतं सुहोत्र, त्याला सांगतात, हे सुहोत्र, उशिनर पुत्र शिबी राजाचा स्वभाव निश्चितच तुझ्यापेक्षा चांगला आहे. औशी नर साधुशीलो भवत वै महीपती, तुझ्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला आहे. आणि म्हणून ते पुढं अजून परत व्यावहारिक सद्वर्तनाचे नियम काय सांगतात, नीच प्रवृत्तीच्या मनुष्यास दान देऊन नियंत्रणात ठेवावे. जो नीच मनुष्य असेल त्याला दान देऊन नियंत्रणात ठेवावे. असत्यवादी व्यक्ती सत्यवचनाने जिंकावे, म्हणजे जरी तो खोटा असेल तरी त्याचा विश्वास असतो, हा सत्य बोलतोय ना, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, म्हणून त्याला तुम्ही सत्यवचनाने जिंका. आपण याचं उदाहरण पाहू शकतो, वासुदेवाने कंसाला कसं जिंकलं, सत्यवचनाने जिंकलं की मी तुझ्या ताब्यात देईल, माझ्या मुलांना ताब्यात देईल. नाही तर त्याच वेळेस काय करत होता, तो देवकीचं वध करत होता कंस. सत्यवचनाने जिंकावं. क्षमया क्रूर कर्मानाम, क्रूर व्यक्ती क्षमेद्वारे जिंकावे. असाधूम साधूनाम जयत, दुष्ट व्यक्तीस उत्तम व्यवहाराद्वारे नियंत्रणात ठेवावे. मग शेवटी नारद मुनी म्हणतात, वास्तविकपणे तुम्ही दोघे उदार आहात, मात्र यावेळेस जो सर्वात उदार असेल त्याने बाजूला होऊन दुसऱ्यास मार्ग द्यावा. मग आता तुमचं तुम्ही ठरवा. ते काय म्हणलं नाही की तू असंच कर, तू तसंच कर. नियम सांगितले, सगळं सांगितलं. भगवान सुद्धा भगवद्गीतेत काय सांगतात, यथा इच्छासी तथा करू. सगळी भगवद्गीता सांगितली. शेवटी काय, तुझं तू ठरव. लिगसी नारद मुनी तेच फॉलो करणार. त्यामुळे नारद मुनी काय म्हणतात, आता हे सांगितलं, आता तुमचं तुम्ही दोघं ठरवा, जो उदार असेल त्यांनी निर्णय घ्या. आणि मग सुहोत्र निर्णय घेतो, कारण बोलता बोलता एक वाक्य त्यांनी बोललेलं असतं की हा शिबी राजा फार उदारमतवादी आहे, फार सद्वर्तनाचा आहे. त्यामुळं सुहोत्र त्याचं कौतुक करतो शिबी राजाचं आणि स्वतः बाजूला होतो आणि त्याला जागा देतो. तर ही जी घटना आहे ही तुम्हाला आम्हाला खूप शिकवण देणारी आहे. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सल्ला काय दिलाय की दुसरा चांगला म्हणून आपण चांगलं वागायचं किंवा वाईट म्हणून वाईट वागायचं असं नाही, तर आपण आपलं वर्तन योग्य ठेवायचं. याचा अर्थ असा पण नाही, कृपा करून काही जणांचा गैरसमज होईल की तो तुम्हाला मारतोय तरी आपण म्हणायचं मला मार, असं नाही. ते काय झाले, ती प्रतिक्रिया झाली. तो मारतोय म्हणून तुम्हाला त्याचा बचाव करणं हा वेगळा विषय झाला. परंतु पहिल्यांदा वर्तन करण्याचं काय आहे, तो आलाय समोर तर तुम्ही तो वाईट आहे म्हणून त्याच्याकडे घृणेने पाहायचं नाही, तर नमस्कार, प्रेमाने नमस्कार करा, हरी बोल करा, हरे कृष्ण करा. त्यानंतर तो तुम्हाला समजा तुम्हाला मारायलाच निघाला तर तुमच्या बचावासाठी तुम्ही हे करा, तो वेगळा मुद्दा. दोन मध्ये गल्लत करू नका. बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं, आपण नियमामध्ये अंडरस्टँडिंगमध्ये फसतो. आपल्याला वाटतं नाही नाही असं सांगितलं होतं नारद मुनींनी त्या दिवशी प्रवचनात पण सगळ्यांनाच पूर्व असंच म्हणले, आता त्यांनी एक मारलं तर मला दुसरा गाल पुढं करावा लागेल. इट्स रॉंग.
तसं नाही आहे, त्याचा अर्थ तसं नाही. तसं असतं तर मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलंच नसतं की यांना मार म्हणून. त्यांनी सद्वर्तन काय केलं, पहिल्यांदा ज्यावेळेस सामंजस्य चालू होतं त्यावेळेस 1000 ऑप्शन दिले दुर्योधनाला. 5 गावं दे तरी पण चालतील, तरी सुद्धा मी यांना गप्प बसायला लावतो. हे सद्वर्तन होतं कृष्णाचं आणि युधिष्ठिराचं. हे सगळं केल्यानंतर सुद्धा काही होत नाही म्हटल्यानंतर मग ते युद्ध होतं. मग त्यावेळेस कृष्ण असे म्हणले नाही नाही आता आपण साधू होऊन वागायचं. बऱ्याच लोकांचा गल्लत होते अर्थ काढताना. कृपया याचा तुम्ही समजून घ्या. तुम्ही सुरुवात तुमची सद्वर्तनाने असावी. तुमचं सुरुवात तुमची त्या माणसाबद्दलचा जो ग्रह तयार झालेला असतो त्यानुसार नसावी. मात्र तो माणूसच तुम्हाला आता काहीतरी वेगळ्या ह्याचे करतोय तर तुम्हाला तिथं थांबायची गरज नाही. लक्षात आलं हा मुद्दा. आता शिबीराजाची एक गोष्ट आहे ह्या अनुषंगानेच की बाबा शिबीला का असं महत्त्व दिलं जातं. तर नारद मुनी सुद्धा त्यांना सांगतात ना की तर ती कथा मग मला शॉर्टमध्ये सांगावं लागेल. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं आपण ही कथा शिबी राजाबद्दलची जी आहे की खरोखर शिबी का श्रेष्ठ होता त्याच्यामधली एकच गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ती म्हणजे कबूतर आणि शिकारी. पण त्याच्या पुढची अजून एक गोष्ट आहे ती जी सांगितलेली आहे मार्कंडेय मुनीने, ती आपण पाहूया पण ती पुढच्या भागात. तोपर्यंत आजच्या कथेला या ठिकाणी आपण हे करूया, विश्रांती देऊया. धन्यवाद. आता आपण प्रश्न घेऊ. हां, फक्त ते हे बंद करा, कारण मी निर्णय घेतला की प्रश्न हे खास उपस्थित असणाऱ्या लोकांनाच प्रश्नाची मेजवानी मिळेल. नाही,